नमस्कार. महाभारताबद्दल बोलताना एक नाव असं आहे जे शौर्यासोबतच एका खोल दुःखाची आठवण करून देतं, आणि ते नाव आहे कर्ण. आज आपण त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या सर्वात निर्णायक दिवसाची गोष्ट पाहणार आहोत. आणि ही गोष्ट आपण राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर यांच्या रश्मिरथी या महाकाव्याच्या नजरेतून अनुभवणार आहोत. काय शब्द आहेत हे! म्हणजे मृत्यू समोर उभा आहे तरी हा योद्धा त्याची थट्टा करायला तयार आहे. या एका वाक्यातूनच कर्णाचं अदम्य साहस आणि त्याचा निडर स्वभाव आपल्यासमोर उभा राहतो. हेच तर कर्णाचं वेगळेपण होतं. कल्पना करा त्या कुरुक्षेत्राची. रक्ताचे पाठ वाहत आहेत. भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य सगळे महारथी धारातीर्थी पडले आहेत. कौरव सैन्याचं मनोबल पूर्णपणे खचले. आणि अशावेळी सगळ्यांच्या नजरा फक्त एकाच योद्ध्यावर खिळल्या होत्या, कर्ण. तोच होता त्यांच्या आशेचा शेवटचा किरण. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कर्ण जेव्हा या अंतिम लढाईत उतरला तेव्हा तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत त्याचे शाप होते. इंद्राला दान दिलेली त्याची दैवी कवचकुंडलं ती तर गेलीच. परशुरामाच्या शापामुळे ऐनवेळी ब्रह्मास्त्र चालवण्याचं ज्ञानही तो विसरणार होता. आणि एकाग्नी अस्त्र ते तर घटोत्कचावर आधीच वापरून झालं होतं. म्हणजे सगळीकडून तो निःशस्त्र होता. त्याच्याकडे फक्त एकच गोष्ट होती, त्याचं शौर्य. पण कर्णाची महानता फक्त त्याच्या बाणांच्या ताकदीत नव्हती, तर त्याच्या तत्वांमध्ये होती. युद्धाच्या त्या भयानक वातावरणात सुद्धा त्याने जे निर्णय घेतले ना, तेच त्याचं खरं मोठेपण दाखवतात. आणि मग एक अशी घटना घडली ज्याने युद्धाला वेगळंच वळण दिलं असतं. अश्वसेन नावाचा एक सर्प, ज्याची आई अर्जुनाच्या बाणामुळे मारली गेली होती, तो सुडाच्या भावनेने जळत होता. तो कर्णाकडे आला आणि म्हणाला, मला तुझ्या बाणाचा भाग बनू दे. मी विषारी आहे. अर्जुनाचा मृत्यू निश्चित आहे. आता विचार करा, समोर शत्रू आहे. विजयाची खात्री देणारी संधी आहे. पण कर्ण काय म्हणाला? तुझ्या मदतीने मी सहज जिंकेन, पण येणाऱ्या पिढ्यांना मी कोणता चेहरा दाखवणार? बघा, हा आहे कर्ण. विजय हवा होता, पण कपटाने मिळवलेला नाही. त्याची तत्व विजयापेक्षा खूप मोठी होती. आणि हा फक्त एकच प्रसंग नाही. त्याच्या तत्वांमागे एक भावनिक कारणही होतं. त्याने आपली आई कुंतीला दिलेलं एक वचन होतं की तो अर्जुनाव्यतिरिक्त तिच्या कोणत्याही पुत्राला मारणार नाही. आणि त्याने ते वचन अक्षरशः पाळलं. युधिष्ठिर समोर आला, त्याला हरवलं, पण जीवदान दिलं. भीमाला हरवलं, पण त्यालाही सोडून दिलं. नकुल आणि सहदेव यांना तर निशस्त्र करूनही त्याने मारलं नाही. विजय त्याच्या डोळ्यासमोर होता, पण वचनापुढे तो विजयही फिक्का होता. पण म्हणतात ना, नियतीचा खेळ कुणालाच चुकलेला नाही. आता आपण त्या निर्णायक क्षणाकडे वळूया, जिथे कर्णाच्या भूतकाळातले सगळे शाप जणू काही एकत्र आले त्याचा शेवट लिहिण्यासाठी. एकामागून एक सगळं घडत गेलं. एका ब्राह्मणाचा शाप होता की ऐन महत्वाच्या वेळी त्याच्या रथाचं चाक जमिनीत फसेल, आणि तेच झालं. त्याच क्षणी गुरु परशुरामांचा शाप आठवला, ज्यामुळे सर्वात शक्तिशाली अस्त्राचा मंत्रच त्याला आठवेनासा झाला. म्हणजे बघा, एकाच वेळी त्याचा रथ थांबला आणि त्याचं सर्वात मोठं शस्त्रही निकामी झालं. नियतीनं त्याला पूर्णपणे घेरलं होतं. आता याला काय म्हणायचं? हा फक्त एक योगायोग होता की नियतीने आधीच सगळं ठरवून ठेवलं होतं? कर्णाच्या नशिबात खरंच हेच लिहिलं होतं का? तो प्रसंग खरंच अंगावर काटा आणणारा आहे. कर्ण निशस्त्र आहे, जमिनीवर उतरून आपल्या रथाचं चाक काढतोय. एक योद्धा पूर्णपणे असहाय्य आहे. आणि अशावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन, हीच ती वेळ आहे. उचल तुझं गांडीव आणि सोड बाण. आणि मग सुरू झाला तो संवाद जो धर्माच्या व्याख्येलाच आव्हान देतो. कृष्ण म्हणतात, कर्णा, आता तुला धर्म आठवतोय? अभिमन्यूला चक्रव्यूहात एकटं गाठून मारलं, तेव्हा कुठे होता धर्म? भर सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, तेव्हा कुठे होता धर्म? तर कर्णही तितक्याच ताकदीने उत्तर देतो. आणि द्रोणाचार्यांना खोटं बोलून मारलं, तो धर्म होता का? भीष्म पितामहांना शिखंडीच्या आडून मारलं, तो धर्म होता का? म्हणजे बघा, या युद्धात धर्म दोन्ही बाजूनी कुठेतरी हरवला होता. आपल्या शेवटच्या क्षणीही कर्ण धर्माचीच गोष्ट करतोय. तो अर्जुनाला म्हणतोय, आपलं नाव कलंकित करू नकोस. शरीराचा विजय तर क्षणिक असतो. माणसाचा खरा आधार शेवटी त्याचं सत्कर्मच असतं. काय विलक्षण विचार आहेत! पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. श्रीकृष्णाच्या आदेशाने अर्जुनाच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्याने आपलं कर्तव्य पूर्ण केलं.
गांडी उचललं आणि तो अंतिम बाण सोडला. एका महान पर्वाचा अंत जवळ आला होता. तो बाण कर्णाच्या शरीराला लागला, पण तो त्याचा अंत नव्हता, तो तर त्याचा विलय होता. असं म्हणतात की एक दिव्य तेज त्याच्या शरीरातून निघालं आणि थेट त्याचे पिता सूर्यदेव यांच्यामध्ये जाऊन विलीन झालं. हा पराभव नव्हता, ही मुक्ती होती. आणि त्या क्षणी फक्त रणांगणच नाही, तर अख्खी सृष्टी स्तब्ध झाली. सूर्यदेव ढगांच्या आड गेले, जणू आपल्या पुत्राचं दुःख त्यांना पाहवत नव्हतं. सगळीकडे एक भयानक शांतता पसरली. निसर्गसुद्धा त्या दानशूर योद्ध्यासाठी अश्रू ढाळत होता. कर्णाची महानता अशी होती की त्याच्या शत्रूंनी सुद्धा ती मान्य केली. खुद्द धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, तो मानवतेचा एक नवीन नेता होता. जगातून एक चेतावणी देणारा प्रकाश विझला आहे. बघा, शत्रूकडून मिळालेली ही किती मोठी पोचपावती आहे. साहित्यामध्ये एक संकल्पना आहे, ट्रॅजिक हिरो म्हणजे शोकांतिक नायक. असं पात्र जे खूप महान आहे, पण नियती आणि काही चुकांमुळे त्याचा अंत दुःखद होतो. कर्ण या व्याख्येमध्ये अगदी तंतोतंत बसतो. आणि शेवटी हाच प्रश्न मनात राहतो की कर्ण युद्ध हरला, पण तो खरंच हरला होता का? की तत्वांसाठी, वचनासाठी मृत्यूला स्वीकारणं हाच त्याचा सर्वात मोठा विजय होता? याचा विचार नक्की करायला हवा.